जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी सचिन मुनगंटीवार तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. आज 6:30 वाजले आणि सकाळी पहाटे निघालो आपण आता कल्याण मार्केटला, फुल मार्केट, तर तिकडे चाललो आहे. म्हणजे आता आज आपल्या घरात सत्यनारायणाची महापूजा आहे, तर त्यासाठी आपण निघालो आहे. तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तर आपण निघतो आहे. आली ती आणि याला मार्केट फुल भरलेलं आहे. राहू दे थोडा दाखवतो नाटकी करते ना रे. सगळा खाताना मी घेऊन भाजी वेजी सगळं नाशिक बघ भाजी काय हे झाले. झोपेतून उठलेले असे वाटत ना भेटणार एकदम दोघांनी तोंड लपवलं आहे. आपण 2 मिनिटात पोहोचू आपल्या घरी. आपल्या आता सत्यनारायणच्या पूजेची तयारी झालेली आहे पूर्ण. झालं चिकडे बंद सोडलेला. जा जा साफ कर, जा जा साफ कर. दाखव ना मोठी
समर्पयामि हरियान्द्रणमुखे आचमनीयं स्नानं समर्पयामि. नंतर थोड्याशा अक्षता घेऊन पुन्हा देवावरती अक्षता व्हायच्या. प्रतिष्ठापनार्थे अक्षतान् समर्पयामि. नंतर ओलं जे गंध आहे त्याचा तिलक जो आहे त्या देवाला करायचा कपाळी. मग आता पूर्वी तुम्ही म्हणतात की पूर्वी हे व्रत आहे, पण माहीत कोणी केलं होतं का आणि कोणाला फळप्राप्ती पण झाली होती का असा प्रश्न आहे. म्हणजे काय की सर्टिफाईड आहे का व्रत? तर मग सांगतात की हा, तर त्या संबंधात नाही कथा मी तुम्हाला सांगतो. तर म्हणतात की पूर्वी काशी नावाचं जे नगर क्षितानंद नावाचा ब्राह्मण राहतो आणि तो राहत असताना विद्यासंपन्न आहे, अनेक पदव्या त्याच्याकडे आहेत, परंतु मात्र धन जो आहे दरिद्र आहे. तर रोज नगरामध्ये भिक्षा मागण्यासाठी फिरतो. तर आता भगवंताला त्याने अनेक वर्ष दया आली भाऊ. तर भगवंतांनी धारण केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या ब्राह्मणाच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले, तू तुझी अशी स्थिती पाहून जी मला खूप दया येते, तू सर्व दुःखांचं नाहीसे करणारा सत्याने व्रत का करत नाही? तर ब्राह्मण म्हणाला, असं व्रत तर मला काही ठाऊक नाही, आपण सांगाल तर मी निश्चित करेल. त्याप्रमाणे त्या ब्राह्मण वेशधारी वृद्ध ब्राह्मण वेशधारी भगवंतांनी त्या शतानंदाला संपूर्ण विधी जो आहे सत्यानंदाचा पूजेचा सांगितला. आता हा विधी सांगितल्यानंतर आता ब्राह्मणाच्या मनामध्ये संकल्प निर्माण झाला, आपण करूया, परंतु स्थिती तर नाही, तेव्हा कसं करूया? तर त्यावेळी ज्यावेळी स्थिती म्हणेल त्यावेळी मी व्रत करेन असा मनामध्ये त्यांनी निश्चय केला, नवस केला आणि नंतर घरी गेला. काही दिवस असेच गेल्यानंतर you.